हमाल ते 1.25 कोटी रुपयांच्या कंपनीचा मालक अनिल शेळके यांचा संघर्षमय जीवन प्रवास। वर्ष होतं 1993चं। इयत्ता 10वीत शिक्षण घेणारा विद्यार्थी घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे हमालीच्या कामावर जाऊ लागला। तिथे एका दिवसाचा रोजगार 12 रुपये मिळू लागला। आयुष्यातल्या संघर्षाने शिक्षण इथंच थांबवलं आणि सुरू झाला प्रवास आयुष्याच्या उलाढालीचा, जिद्द, चिकाटी आणि संघर्षाचा। वर्षभर हमाली केल्यानंतर भंगारातून मिरची कांडप खरेदी केलं आणि व्यवसायात पदार्पण केलं। 1993 मध्ये 10वी सोडली। मग त्यानंतर परिस्थिती खराब असल्यामुळं काही दिवस हातगाडीवर मला स्टँडवर हमालीचं काम करावं लागलं। हमालीचं काम करीत करीत मग एक 2000 रुपयाची घरगुती महिलेची बिशी उठल्यावर आम्ही कांडप विकत घेतलं। त्या कांडपवर परत काही दिवसांनी प्रिंटिंग प्रेसमध्ये कामाला गेलो। घरचे कांडप व्यवसाय सांभाळत होते। मी प्रिंटिंग प्रेस करत असताना स्वतःची टाकली आणि त्यानंतर ते काही दिवसांनी ते कम्प्युटर युग आल्यामुळं ते त्याचं बंद पडलं। मग ते आम्ही विकलं। त्यानंतर प्रिंट ऑफसेट मशीन घेतली। ऑफसेट मशीन कम्प्युटर DTP शिकलो। त्याच्यावर परत व्हिडिओ शूटिंग, फोटो कॅमेरा, लग्नामध्ये जाऊन व्हिडिओ शूटिंग करू लागलो। आणि त्यानंतर मग छोटी डाळ मिल घेऊन त्यानंतर पापड उद्योग, शेवई उद्योग, पिठाची चक्की, मिरची कांडप, आधुनिक असे मशीन घेऊ लागलो। काही दिवसांनी त्यातनं बऱ्यापैकी पैसे मिळाल्यानंतर MIDC मध्ये मी एक 27 गुंठ्याचा प्लॉट घेऊन त्यामध्ये मिनी डाळ मिल आणि सॉर्ट स्टँड चालू केला। तो आज बऱ्यापैकी जमजोरून आहे। महिन्याकडे 3 लाख रुपयाचं उत्पन्न शिल्लक। सुवर्णनील ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून त्यांनी पापड उद्योग, शेवया, पिठाची गिरणी, मका भरडा, बेसन पीठ प्लांट, त्यानंतर डाळ मिल व फूड सॉर्टिंग अँड क्लिनिंगचा व्यवसाय सुरू केलाय। सुवर्णनील ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून आतापर्यंत त्यांनी 1,15,00,000 रुपयांची गुंतवणूक केली आहे। तर त्यांना दर दिवशी 15,000 रुपयांचे उत्पन्न मिळते। खर्च वजा जाता दर दिवशी 10,000 रुपयांचा नफा शिल्लक राहतोय। तर सुवर्णनील ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड 5 कामगारांना रोजगार देखील देते आहे। तर धान्य क्लिनिंगसाठी केवळ 1 रुपया इतका दर आकारला जातोय। महिन्याकाठी 3 लाख रुपये कमावणारे अनिल शेळके कधी काळी हमाली करीत होते। त्यामुळे आयुष्यात संघर्षाच्या जोरावर यशस्वी होता येतं हेच त्यांनी दाखवून दिलं। उदय साबळे, न्यूज 18 मराठी, धाराशिव।